श्री स्वामी समर्थ। तर आजच्या आपण टॉपिक मध्ये बघणार आहोत की फिजिकल प्रॉपर्टी ऑफ द अल्केन। लास्ट टॉपिक मध्ये आपण बघितले आहेत की त्याचं मेथड ऑफ प्रिपरेशन काय आहे, बरोबर, त्याचे स्टिरिओ आयसोमेरिझम काय आहे ते आपण त्याच्यामध्ये बघितलेलं, वेगवेगळ्या त्याच्या मेथड बघितलेल्या की हाऊ टू प्रिपेअर अल्केन। आणि आजच्या टॉपिक मध्ये आता आपण केमिकल प्रॉपर्टी आणि त्याच्या फिजिकल प्रॉपर्टी स्टडी करणार आहोत। जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा। तुमच्या आजूबाजूला तुमचे मित्रमैत्रिणी असतील किंवा शेजारी कोणी असतील 10वी 12वीचे स्टुडंट्स तर त्यांनाही तुम्ही सजेस्ट करू शकता। तर आता आपण बघणार आहोत की फिजिकल प्रॉपर्टी ऑफ द अल्केन। तर आपल्याला माहिती आहे की अल्केन मध्ये मोस्टली तर कार्बन अँड हायड्रोजन बॉन्ड आणि सीसी बॉन्ड आहे, बरोबर। सो आता याच्यामध्ये जे कार्बन आणि हायड्रोजनची आपल्याला माहिती आहे की जी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे विच इज नियरेस्ट टू द सेम, राईट, विच इज नियरेस्ट टू सेम, राईट। सो कार्बन अँड हायड्रोजन बॉन्ड अँड सीसी दॅट इज अ कार्बन कार्बन बॉन्ड विच इज अ नॉन पोलार कोव्हॅलेंट बॉन्ड इन अल्केन, राईट। सो आता जर बॉन्डच नॉन पोलार कोव्हॅलेंट असेल तर अल्केन पण नॉन पोलर असणार, राईट। सो आता व्हॉट इज द मिनिंग ऑफ नॉन पोलर? सो नॉन पोलर म्हणजेच काय, दे डोंट हॅव द इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी, राईट, इलेक्ट्रिकल चार्ज, देयर इज नो सेपरेशन ऑफ चार्ज इन दॅट कंपाऊंड। सो आता आपण मिथेन बघितलं तर त्याच्यामध्ये पण हा सीसी बॉन्ड आहे, सो विच इज द नॉन पोलर कोव्हॅलेंट। सो त्याच्यामुळे ते ज्यांच्यामध्ये जो फोर्स आहे तो इंटर मॉलिक्युलर फोर्स आहे आणि विच इज वी ऑल्सो नोन एज द वीक वॅन डर वाल्स फोर्स, राईट। सो जो हा इंटर मॉलिक्युलर जो फोर्स आहे तो स्ट्रेट चेन जे अल्केन आहेत त्यांच्यामध्ये थोडा जास्त असतो आणि जे ब्रांच चेन वाले अल्केन आहेत त्यांच्यामध्ये थोडा कमी असतो, राईट। सो त्याच्यामुळे जे स्ट्रेट चेन वाले अल्केन आहेत जर त्यांच्यामध्ये फोर्स थोडा हाय आहे त्याच्यामुळे त्यांचा मेल्टिंग पॉइंट आणि जो बॉइलिंग पॉइंट आहे तो पण थोडा हाय असतो एज कम्पेअर टू द ब्रांच चेन अल्केन, राईट। सो नेक्स्ट वी आर स्टडी द केमिकल प्रॉपर्टी। आता केमिकल प्रॉपर्टीज मध्ये आपण पहिली प्रॉपर्टी बघणार आहोत की जी हॅलोजिनेशन ऑफ द अल्केन, बरोबर। सो जी हॅलोजिनेशन ऑफ द अल्केन ही एक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे। सो सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये काय होतं, जो अल्केन मधला हायड्रोजन आहे तो रिप्लेस होतो बाय द हॅलोजन ग्रुप। सो आता हॅलोजन्स आपल्याला माहिती आहेत फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन आहेत। सो तो हायड्रोजन रिप्लेस होऊन एक हॅलोजनची रिप्लेसमेंट होते, त्या रिएक्शनला सबस्टिट्यूशन रिएक्शन म्हणतात, राईट। सो मीन्स आपण याच्या जागी फ्लोरीन पण घेऊ शकतो, क्लोरीन घेऊ शकतो, आयोडीन किंवा ब्रोमीनने आपण हायड्रोजन इन अल्केन रिप्लेस करतो। सो दॅट रिएक्शन इज कॉल्ड एज अ सबस्टिट्यूशन रिएक्शन और द हॅलोजिनेशन रिएक्शन। सो फर्स्ट आपण बघूया हॅलोजिनेशन ऑफ अ अल्केन, बरोबर। सपोज फर्स्ट त्याच्यामध्ये आपण टाइप आहे त्याच्यामध्ये क्लोरिनेशन बघूया, क्लोरिनेशन ऑफ मिथेन, बरोबर। आता क्लोरिनेशन या प्रोसेस मध्ये जेव्हा आपण मिथेनला इन प्रेझेन्स ऑफ द यूव्ही लाईट किंवा डिफ्यूज लाईट मध्ये एका टेम्परेचरला जेव्हा हीट करतो सो त्याची क्लोरिनेशन प्रोसेस टेक्स प्लेस होते। सो विच इज अ सबस्टिट्यूशन रिएक्शन। आता ती कशी होते ते आपण इकडे स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करूया। फर्स्ट आपण मिथेनचं स्ट्रक्चर लिहूया। Methane contains the 4 hydrogen atom, right? Then we have to write chlorine atom, right? Chlorine चा आपल्याला molecular formula माहिती आहे Cl2, so we split and write ClCl in presence of UV light, or we use the डिफ्यूज लाईट असो, दोघांपैकी एक तुम्ही लिहू शकता। आता याच्यामध्ये काय होतं की जो हायड्रोजन ॲटम आहे तो रिप्लेस होतो क्लोरीनने, राईट। सो देअरफॉर इट इज कॉल्ड एज द क्लोरिनेशन ऑफ मिथेन। सो आता आपल्याला प्रोडक्ट काय भेटणार, H कार्बन, H
आणि एक हायड्रोजन रिप्लेस झाला क्लोरीनने अँड बाय प्रोडक्ट HCl इज फॉर्म. ओके, so it is a methane and here you got the chloromethane, right? It is a chloromethane or methyl chloride. आता आपण याच्या सेकंड स्टेप मध्ये सेम मॉलिक्यूल घेणार आहोत, क्लोरीन, क्लोरोमिथेन. सो वी हॅव टू राईट again we heated with chlorine, means methane is heated with the excess of chlorine in presence of UV light. Again second hydrogen which is replaced with this chlorine atom, the byproduct is HCl is formed. Here 2 Cl atom get attached, right? So it is named as a dichloromethane. ओके, तुम्ही बाय प्रोडक्ट इथे प्लस करून ही लिहू शकता किंवा एरोच्या डाऊन साइडला ही लिहू शकता, बट मोस्टली तुम्ही प्लस करून पुढे लिहिलेले इज ऑलवेज बेटर, राइट? सो इट इज अ क्लोरोमिथेन. वी टेक अगेन रिएक्ट विथ द क्लोरीन एटम and form the dichloromethane. Now we take the dichloromethane and which is again react with this chlorine atom. Same we have to write here 2 hydrogen and 2 chlorine atom. React with the chlorine in presence of same catalyst, that is a UV light. Third hydrogen is replaced with this chlorine. And we get the trichloromethane. This is a 4-step reaction. You have to replace one hydrogen. Okay. Now this is the last step. We take the trichloromethane and final product is formed, that is the 4Cl atom is attached to the carbon atom, that is a tetrachloromethane. Tetrachloromethane. Okay. In this reaction, suppose the tetrachloromethane is the major product. When it is major product, when the chlorine is added excess in the reaction, then tetrachloromethane is the major product. And if methane is used in excess quantity, then chloromethane is the major product.